सर मला हे केस एक्सप्लेन करता का? तर रवी ही जी केस आहे ती सोरायसिसची आहे, म्हणजे सिद्धमकुष्ठ. आपल्यामध्ये सिद्धमकुष्ठ नावाचा प्रकार सांगितला आहे. तर हे काय केस तुला मी सांगत आहे, याच्यामध्ये त्या पेशंटमध्ये दूध आणि केळी एकत्र करून खाणे खूप जास्त प्रमाणामध्ये आढळलेलं आहे. म्हणजे शिकरण, गावामध्ये शिकरण नावाचा प्रकार खूप जास्त असतो. तर या पेशंटने शिकरण खूप जास्त खाल्लेलं आहे. अनेक कारणं पण आहेत बाकीची कुष्ठामध्ये जे की सोरायसिस होण्याला कारणीभूत आहेत, पण त्यापैकी हे कारण ग्रंथामध्ये सांगितलं आहे आणि त्यासाठी आपण प्रच्छान कर्म केलेलं आहे. तर हा जो सोरायसिस आहे विशेषतः डोक्यावरचा आहे, त्यामुळे याला स्काल्प सोरायसिस म्हणतात. त्यामुळे आपण जे प्रच्छान कर्म करतोय ते शिरोभागावर म्हणजे डोक्यावर प्रच्छान कर्म करतोय. प्रच्छान म्हणजेच की रक्तमोक्षण, ब्लड लेटिंग करायचं आहे. त्या ठिकाणची रक्ताची दृष्टी झाल्यामुळे जो सोरायसिस होतो तर तो रक्त काढल्याने कमी होतो, किंवा अन्यही उपचार आपण करणार आहोत, पण त्यापैकी हा एक आहे. महत्त्वाचं काय सांगायचं मला, यामध्ये अनेक कारणं आहेत, परंतु त्यापैकी एक कारण रुग्णामध्ये सापडलं आहे, ते म्हणजे शिखरण. म्हणजेच की दूध आणि केळी भरपूर प्रमाणामध्ये खाणाऱ्या लोकांना त्वचा विकार होण्याची संभाव्यता खूप जास्त असते. तर शिखरण जर तू रवी खात असशील तर पहिल्यांदा थांबव, नाहीतर तुलाही सोरायसिस व्हायला वेळ नाही लागणार.